न्यूज बघणार आहोत। देहू रोड वगळता राज्यातले सगळे कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणासंदर्भात तत्वतः मान्यता मिळालेली आहे। खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेमध्ये विलीन होणार आहे। नाशिकमधील देवळाली, नागपूरमधील कामठी आणि अहिल्यानगरमधील भिंगार या स्वतंत्र नगर परिषदा होणार आहेत। राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीकरता निर्णय पाठवला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, कॅन्टोन्मेंट संदर्भात काय महत्त्वाची माहिती समोर येते? नक्कीच सुवर्णा, खूप महत्त्वपूर्ण माहिती ही राज्याच्या दृष्टिकोनातून आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक झालेली आहे। देहू रोड वगळता राज्यातले सगळे कॅन्टोन्मेंट आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणासंदर्भात तत्वतः मान्यता मिळालेली आहे। यामध्ये खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंटचा आपल्याला महत्त्वपूर्ण समावेश असल्याची माहिती मिळते, कारण की खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेमध्ये विलीन होण्यासंदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, बैठक सुरू होत होत्या, मात्र त्यामध्ये कोणताही मार्ग निघत नव्हता। मात्र आता अखेर खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन होणार आहे। नाशिक मधला देवळाली हा देखील सर्वात मोठा कॅन्टोन्मेंट होता, हा देखील आता होताना पाहायला मिळाले आहेत। नागपूरमधील कामठी असेल, अहिल्यानगर मधील भिंगार असेल, हे आपल्याला स्वतंत्र नगर परिषद होताना पाहायला मिळाले आहेत। मात्र आता राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार आहे। लवकरच या संदर्भातली कारवाई राज्य सरकारतर्फे सुरू होईल। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये तत्वतः मान्यता दिलेली आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार। एक महत्वाची बातमी आहे, राज ठाकरे मीरा रोड इथं जाणार आहेत। 18 जुलैला राज ठाकरे मीरा रोड इथं जातील असं कळतंय। मराठी मोर्चा आणि घडलेल्या प्रकारावर राज ठाकरे मीरा रोड मध्ये दाखल होतील। रॅली तसंच सभा होऊ शकते का याबद्दलची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। मीरा रोड मध्ये जो जनक्षोभ उसळलेला होता, त्यानंतर मनसेच्या मोर्चाला सुरुवातीला जो विरोध झाला आणि त्या विरोधाच्या नंतर मराठी माणूस रस्त्यावरती उतरलेला होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे स्वतः मीरा रोडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि 18 जुलैला राज ठाकरे मीरा रोडला जातील। तिथे गेल्यानंतर मग रोड शो असेल की सभा असेल याच्याबद्दलची स्पष्टता अजून आलेली नाहीये, पण निश्चितपणे गेल्या काही दिवसांमध्ये भाषिक संघर्षाचं जे कुरुक्षेत्र बनलेलं आहे मीरा रोड आणि भाईंदरचा परिसर, या सगळ्या परिसरात राज ठाकरेंच्या एंट्री नंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला मराठी द्वेष्ट्यांकडून ज्या प्रकारची गरळ ओकली जाते त्याचा सुद्धा समाचार कसा घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मोरोपंत पिंगळे यांच्या 75ची आठवण सांगत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सूचक विधान केलं। संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी कसा घालून दिला याची आठवण सरसंघचालक मोहन भागवतांनी काढली। यावेळी बोलताना त्यांनी जेव्हा 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो असं वक्तव्य केलं। 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले। मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मोहन भागवत यांनी ही आठवण सांगितली। नागपुरातील वनामती सभागृहामध्ये संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते। त्यावेळेला मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं आणि चर्चा सुरू झाल्या। पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया। मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने। म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा। RSS आणि माझं दूरदूरचं कुठलं नातं नाही, बीजेपीचं माझं दूरदूरचं त्या ठिकाणी नातं नाही। आधी RSS आणि बीजेपी याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं
की RSSचे सगळेच RSS जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात. आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही, पण येत्या काळामध्ये आणि खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे RSSची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसेल अशी शक्यता आहे. समरजित घाटगे पवारांची साथ सोडण्याची चिन्ह आहे. शिवसेना किंवा भाजपमध्ये ते जातील आणि त्याची चाचपणी सुरू आहे अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 2 दिवसांमध्ये समरजित घाटगे यांनी गाठी भेटी घेतलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटगे पक्ष बदलण्याच्या तयारीत होते. शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसेल अशी त्यामुळे शक्यता व्यक्त होते. समरजित घाटगे हे विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा त्यांना भाजपतून तिकीट मिळत नव्हतं, म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले होते. त्यावेळी ते असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीसांना मी सांगून जातो आहे, पण आता लगेचच विधानसभा झाल्यानंतर लगेचच ते पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा भाजपत किंवा शिवसेना शिंदे गटात येतील अशी शक्यता आहे. त्यांनी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे.